आज बऱ्याच दिवसातनं मला आहे ना कॉलेजचा शर्ट दिसला. कॉलेज शर्ट जरा भारी दिसायला लागला म्हणून डायरेक्ट घालून घेतला. आता कॉलेज शर्ट घातलाय म्हणलं कॉलेजला पण जावं. कडाक्याच्या थंडीमध्ये आणि असल्या दुकानामध्ये मी डायरेक्ट पोचलो सातारमध्ये. सातारमध्ये आल्या आल्या आपल्या सातारकरांचा डायरेक्ट रणगाडा दिसतो. जे नडेल त्याला डायरेक्ट फोडेल असली आपली स्कीमच आहे बरं का. तिथनं आपल्या शूटरवर बसलो आणि डायरेक्ट चाललो कॉलेजला. कॉलेज तर सुरू झालं होतं, लेक्चर पण चालू झालं. मग डायरेक्ट जाऊन लेक्चरलाच बसलो. लेक्चर संपलं आणि कॉलेज पण सुटलं. कॉलेज म्हणलं वरनं दाखवावं. आमचा त्या बघा कॉलेज सुटले तरी अभ्यास करतोय ते पण बितडाव. तेवढ्यात आपल्याला आपले छोटे गुरु दिसले, म्हणजे सिनियरचे कार्यकर्ते हो. त्यांची गाडी घेतली आणि डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर गेलो. कॉलेजच्या बाहेर ना आज पुस्तकाचा स्टॉल लागला होता. तिथं आपला प्रेमा बसला पुस्तकं वाचत. एवढा पुस्तकाचा प्रेमी की नादच करायचा नाही. तिथनं डायरेक्ट गेलो आपण नेट कॅफेमध्ये, कारण विश्वाचा भरायचा होता फॉर्म. विश्वाचा फॉर्म भरला आणि विश्वजितनं आपल्याला डायरेक्ट सोडलं स्टँडवरती. स्टँडवर गेलो ड्रॉप आउटमध्ये, कारण सूरज भाऊंची नवीन जॉईनिंग झाली तिथे. सूरजला ब्लॉक बिग मध्ये घेतला आणि तिथनं माझ्या डोक्यात आलं की लाका टायमिंग झालं आपलं बस लागायचं. भिंगरीगत सुटलो डायरेक्ट बस स्टँडवरती, कारण ही बस जर चुकली तर डायरेक्ट संध्याकाळीच बस आहे. देवाच्या कृपेने मला बस गावली. रोख तिकीट काढून मी डायरेक्ट चाललो घरी. तर आजचा ब्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका.